माझे नाव API सतीश भांड, नेमणूक शांतीनगर पोलीस ठाणे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कचरा गल्ली येथे त्याच्या माहेर घरी एक महिला आली होती. आशू बहादुरे म्हणून नाव होतं तिचं. तर ती जास्त स्पीडमध्ये स्कूटी चालवते म्हणून कचरा गल्लीमध्येच राहणारे एक अल्पवयीन मुलगा आहे समीर, याने तिला हटकलं होतं. त्याच्यावर तिचा वाद झाला होता. ही घटना दिनांक 12 तारखेला घडली होती. नंतर त्यांची आपसात समझोता झाला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात एक NC पण दिली होती. पण त्यांचा आम्ही प्रतिबंधकसाठी पण बोलवलं होतं पोलीस स्टेशनला. त्यांचा आपसात मिटल्यामुळे त्यांनी काही पुढे ती कारवाई करून दिली नाही. नंतर 15 तारखेला ही जी आशू बहादुरे आहे, तिचा भाऊ जुनैद उर्फ राजा, हा त्याच्या आईला भेटण्यासाठी जात होता कचरा गल्लीमध्ये. तर तेव्हा कचरा गल्लीतल्या मुलांनी त्याला हटकलं. तेव्हाच त्यांची वादावादी झाली. तिथं जास्त वाद झाल्यामुळे नंतर जुनैद हा दुसऱ्या ठिकाणी जे घर आहे त्याचं यशोधराच्या हद्दीमध्ये, तिकडे तो गेला. तिथे गेल्यानंतर त्याने ही जी महिला आहे आशू बहादुरे, हिचा पती तसेच त्याचे इतर काही मित्र 7-8 जण आहेत हे टोटल, यांना घेऊन आले आणि इथे कचरा गल्लीमध्ये लाकडी दांडे, स्टीलचा पाईप, लाकडी पट्ट्या याने त्यांनी तिथं वाहनाची तोडफोड केलेली आहे, खुर्च्याची तोडफोड केलेली आहे, दरवाजाची तोडफोड केलेली आहे. याच्यामध्ये एका महिलेने सुद्धा मारहाण केली होती. तिच्या खांद्यावर फटका मारला होता एकाने. याबाबत महिला फिर्यादी नसरीन सय्यद यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे. याच्यामध्ये गुन्हा दाखल करून तात्काळ 8 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. त्यांचा 3 दिवस PCR घेतलेला आहे. तपास प्रगतीपथावर आहे. यामध्ये अजून कोणी दोषी असतील याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत. संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाही, यातील आरोपी जे आहेत यशोधरा पाचपावली या हद्दीमध्ये राहणारे आहेत. त्यांची आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला माहिती मागितली होती. याचे कोणावरही गुन्हा आढळून आलेला नाही. यांचा पहिलाच गुन्हा असल्याचे आढळून येत आहे. रंजिश नाही, 12 तारखेला जी महिला आहे आशू बहादुरे, ही तिच्या माहेरी आईला भेटण्यासाठी आली होती. ही आई जी आहे ही आत्ताच काही दिवसापूर्वी तिथं 2-3 महिन्यापूर्वी राहण्यासाठी आली आहे, भाड्याने राहत. तर ती तिला आईला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा ती मोटरसायकल चालवण्यावरून वाद झाला होता. हे तत्कालीन कारण आहे. जुना असा काही वाद नाही. पूर्वीचे वैमनस्य वगैरे असं काही प्रकार नाही. आम्ही स्वतः आमचे पोलीस स्टेशनचा DB स्टाफ उपनी श्री गजानन तामटे साहेब, ACP श्री शिवप्रसाद पारवे साहेब, DCP श्री राहुल मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही संबंधित कारवाई केलेली आहे.